पुढे पुढे जात गेलो तर आम्हाला तिथे एक विला होता. तिकडे एक डाव्या बाजूला एक काळी बाहुली होती आणि एक त्याच्या उजव्या साईडला एक विलाची अशी खिडकी होती. तिकडे पण बाहुल्या होत्या. तर मी ते पडल्यावर सहज माझे असे आपण मागे डोकं टेकवतो ना, बरोबर. तेव्हा माझं लक्ष असं वर गेलं आणि मी वर पाहिलं ना, तेव्हा एक माझ्या पायाखालची जमीनच हादरली. त्या घाटातनं ते रिक्षा वगैरे नेताना ना, अचानक तिकडे मध्ये एक बाई होती, वयस्कर बाई होती. त्यांनी सांगितलं की तुमचे ₹150 काय झालेत आणि त्यांनी पैसे पर्समधून काढून त्यांना देताना, ह्यांनी पैसे देताना थोडं खाली पाहिलं ना, त्याची खाली नजर गेल्यावर त्यांनी पाहिलं की ते ॲक्च्युली आम्ही जिथे आधी राहायचो ना अंधेरीला, तर तो असं चालत होता, त्याच्या मागून मागून ती फिरत होती आणि ती त्याच्याकडे बघायची, हसायची आणि पुन्हा खाली जायची. ओके. आणि जशी बेल वाजवली तशी त्याची आई पटकन धावत आली आणि तिने ते दार उघडलं आणि त्यावेळी मी खूप घाबरलो. म्हणजे अजून पण माझ्या अंगावर काटे आले ते बोलल्यावर, की मग आणि मग मी त्याला तो मला बोलला की काय झालं काय झालं कोणाला सांगत होतं, तर मी त्याला म्हटलं की काही नाही, कारण मला त्या घरात एक क्षणही थांबायचं नव्हतं परत. नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं भ्रमंती विथ तेजस या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे आपल्या पॉडकास्ट सिरीजचा एपिसोड नंबर 6. आणि आजचे आपले पॉडकास्टचे गेस्ट आहेत मिस्टर स्वप्नील पवार. सो स्वप्नील सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की आपल्या व्ह्युअर्सला तुम्ही एक तुमचा शॉर्ट इंट्रोडक्शन द्या, मग आपण पॉडकास्टला सुरुवात करू. सर्वप्रथम भ्रमंती विथ तेजस या यूट्यूब चॅनलच्या सर्व व्ह्युअर्सना माझा नमस्कार. माझं नाव स्वप्नील पवार. मी बाय प्रोफेशन एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे आणि मी राहायला नवी मुंबईमध्येच आहे. मूळचा तसा मी महाड रायगडचा आहे, पण आता सध्या माझं शिक्षण, जॉब हे सर्व नवी मुंबईतच आहे. भ्रमंती विथ तेजस या यूट्यूब चॅनल थ्रू माझे जे काही हॉरर अनुभव आहेत ते मला तुमच्यापर्यंत शेअर करायला नक्कीच आवडेल. आणि थँक्यू तेजस फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू शेअर माय एक्सपिरियन्सेस विथ यू. तर स्वप्नील सर, तुमच्याकडे अनेक अनुभव आहेत तुमच्या लाईफमध्ये जे तुम्ही म्हणजे हॉरर एक्सपिरियन्सेस तुम्ही अनुभवलेले. तर त्यापैकी कोणता हॉरर एक्सपिरियन्स तुम्हाला आपल्या ऑडियन्ससोबत पहिला शेअर करायला आवडेल? तर ॲक्च्युली माझ्या लाईफमध्ये असे बरेचसे अनुभव मी माझ्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनुभवलेले आहेत. तर मला सर्वप्रथम 2019मध्ये जो माझ्यासोबत एक किस्सा घडलेला चिपळूणमध्ये, आम्ही जिथे मित्राच्या वेडिंगसाठी गेलेलो, त्या अनुभवापासून मला या पॉडकास्टची सुरुवात करायला आवडेल. कारण त्या अनुभवामुळे माझा या गोष्टींवर थोडासा विश्वास जास्त बसला. कारण याआधीसुद्धा माझ्यावर असे बरेच किस्से घडलेले आहेत. पण त्यावेळी माझा ह्याच्यावर एवढासा विश्वास नव्हता आणि जेव्हा ही गोष्ट माझ्यासोबत स्वतः घडलेली होती, त्यामुळे थोडा मी या गोष्टींमध्ये जास्त विचार करायला लागलो. तर आपण त्या गोष्टीला सुरुवात करूया. ओके. तर ती गोष्ट आहे 2019 सालची. त्यावेळी मी माझ्या एका प्रिव्हियस कंपनीमध्ये कामाला होतो आणि नुकतंच मी माझा तो जॉब ॲक्च्युली सोडलेला आणि नोटीस पिरियड सर्व्ह करून मी जॉब माझा झालेला आणि मी एक C++ जावाचं सर्टिफिकेशन असं करत होतो. आणि त्या क्लासमध्ये ॲक्च्युली आमचा 3 मित्रांचा ग्रुप होता. तर त्यापैकी एका मित्राचं नाव अक्षय आहे. त्याचं लग्न होतं चिपळूणला. तो चिपळूणला राहायला होता. तर त्यांनी आम्हाला लग्नासाठी ॲक्च्युली इन्व्हाईट केलेलं. तर आम्ही म्हटलं की तसंही आम्ही तिघं पण त्यावेळी जॉबला नव्हतो. नुकतेच जॉब सोडलेले. तर त्या क्लासेस थ्रू आम्ही मिळालेलो. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. तर माझ्याबरोबर एक कुणाल म्हणून मित्र होता. तो म्हटला की आपण जाऊया या लग्नाला. आणि वेडिंग मला अजूनही चांगलं आठवतंय. ते लग्न ॲक्च्युली डिसेंबरमध्ये होतं. 2019च्या डिसेंबरमध्ये. आणि आम्ही मग ठरवलं की मी आणि कुणालनी की आपण जायचं ठरवलं. हळद बुधवारी होती. लग्न असं गुरुवारी घेतलेलं त्याने. तर आम्ही बुधवारी जायचं लग्नाला जायचं ठरवलेलं. तर झालं काय ॲक्च्युली आम्ही निघायचं सकाळी 7ला ठरवलेलं. पण आपल्याला आता आपण मित्र असतो ते 7चे 9, 9चे 10 कधी होतात ते कळत नाही. कळत नाही. ते असं म्हणतात ना, की जे वेळेवर आले ते मित्र कसले. ते आपण प्लॅन एका टाईमचं करतो आणि ते निघणं होतंच. तर तसं आमचं 7चं ठरवून 10-11ला आम्ही निघालो. आणि इकडून आम्ही आमच्या गाडीने एकतर गेलेलो चिपळूणला. तर जाईपर्यंत आम्हाला 7-7:30 तिथे वाजले. आम्ही पोहोचेपर्यंत तिकडे हळद त्याची ती चालू झालेली. ओके. तर आम्ही तिकडे थोडं फ्रेश वगैरे झालो आणि मग म्हटलं की तिकडे ते जे त्यांचा डान्स कार्यक्रम वगैरे चालू होता, त्याच्यामध्ये आम्ही मग जॉईन झालो. मग हळूहळू त्याचे फ्रेंड्स पण आले मुंबईवरनं. तिचे स्कूल फ्रेंड्स होते, बाकी कॉलेज फ्रेंड्स होते. तर मग चांगलं इव्हेंट वगैरे छानपैकी सगळं चालू होतं. आणि गावी म्हटलं की कसं की आपल्या इथे मुंबईला कसं की हळद किंवा काही कार्यक्रम असेल तर त्याला एक वेळेची मर्यादा वगैरे बरोबर. असते. 10 वाजेपर्यंत हां, राईट. मोस्टली कॅप असतो. तर गावी असं काही नसतं. राईट.
गावी एकतर तसं वेळेचं तेवढं बंधन नव्हतं त्यांना. मग तो कार्यक्रम 10, 11, 12 ते स्पीकर आणि गाणी, डान्स वगैरे सगळा चालूच होता. 12-12:30ला तो त्याचा कार्यक्रम आटोपला सगळा. मग आता झोपायचं कुठे? हा एक विषय होता. मग त्यांनी एक अरेंजमेंट केलेली तिकडे. आम्हाला त्याच्या गावापासून जवळ-जवळ 7 ते 8 किलोमीटर अंतरावर ना एक विला होता. मग त्यांनी आम्हाला सांगितलं, की असा-असा एक विला आहे. मी तुम्हाला तिथे राहण्यासाठी बुकिंग केलं आहे. कारण त्याचे जे फ्रेंड्स होते, जे कॉलेज फ्रेंड्स, स्कूल फ्रेंड्ससुद्धा आलेले. मग त्यांच्यासाठी त्यांनी तो एक विला केलेला. साधारण 6 बेडरूमचा तो विला होता. ओके. तर मग आम्हाला त्यांनी सांगितलं, की माझा भाऊ तुमच्यासोबत येईल. तुम्हाला तो त्या विलाला ड्रॉप वगैरे करेल. तर आम्ही म्हटलं आता लग्न घर आहे, तर म्हटलं त्याला ते भावाची वगैरे गरज वगैरे लागेल. तर आम्ही म्हटलं, की तू आम्हाला लोकेशन सांग ओके. आम्ही आणि जातो आम्ही direct. त्या विलाला आम्ही जातो. आमच्याकडे सगळ्यांकडे गाड्या होत्या. मग त्यांनी आम्हाला ती लोकेशन शेअर केली आणि आम्हाला त्या विलाची चावीसुद्धा दिली आणि त्यांनी सांगितलं, की तिकडे केअरटेकर एक आहेत. ते तुम्हाला ते रूम्स वगैरे दाखवतील. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. मग आमच्याकडे 3 गाड्या होत्या आणि आम्ही जवळपास 12 जण होतो त्यावेळी. मग आम्ही गाडी वगैरे तिन्ही गाड्या निघाल्या आमच्या आणि तो ॲक्च्युली कसं होतं, आम्हाला ह्यानी सांगितलं की 7-8 किलोमीटरचंच आहे आणि तुम्ही काय 15-20 मिनिटात पोहोचाल तिकडे. आता काय रात्रीचं एवढं आणि गाव म्हटलं की काय जास्त हो, ट्रॅफिक पण नसतं. ट्रॅफिक नसतं. राईट. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. तर आम्ही निघतोय आणि म्हटलं 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले. हा काही विला भेटतच नव्हता त्याचा. अच्छा. त्यांनी जे लोकेशन टाकलं, त्या लोकेशनला गेलो तर तिकडे असं काही दिसलंच नाही. नंतर मग आम्ही जरा पुढे त्याच रस्त्याला पुढे जात गेलो. तर आम्हाला तिथे एक विला होता. तो विला आम्हाला तिकडे दिसला आणि त्या विलाचं लोकेशन असं होतं, की त्याच्या आजूबाजूला काहीच नव्हतं ओके. आणि पूर्ण असं वाटत होतं, की हा एकच प्रॉपर्टी आहे. आजूबाजूला सगळं मोकळं होतं आणि ह्यानी आम्हाला सांगितलेलं, की तिकडे केअरटेकरसुद्धा आहेत. आम्ही ज्या क्षणी तिकडे पोहोचलो, तिकडे केअरटेकर वगैरे असं कोणीच नव्हतं. अच्छा. आणि त्या विलाला असा एक मेन गेट होता. त्याच्या आतमध्ये त्याची एंट्रन्स होती. तर तो मेन गेट आम्ही ओपन केला आणि मग आम्ही त्या केअरटेकरला आजूबाजूला शोधलं, पण तिथे आपलं कोणीच नव्हतं. मग आमचे फ्रेंड्स पण तसे पण सगळे थकलेले दिवसभर प्रवास करून आणि हळदीत वगैरे. मग ते म्हटले, की जाऊ दे आता तो केअरटेकर वगैरे नसेल, तर आपण स्वतः जाऊन हे करूया. बरोबर. तर आम्ही सगळेजण असे स्वतः विलाच्या आत गेलो, दाराजवळ गेलो आणि दाराजवळ एक विशिष्ट गोष्ट आम्ही पाहिली, की तुम्ही पण पाहिली असेल, की गावी असं बऱ्याच ठिकाणी असतं. त्याच्या दाराला ना अशी एक काळी बाहुली वगैरे लावलेली. ओके. ते नजर न लागायला हां, लावतात तशी बावली. तशा ओके. उद्देशाने असेल. तर त्या होत्या आणि एक तिकडे एक डाव्या बाजूला एक काळी बाहुली होती आणि एक त्याच्या उजव्या साईडला एक विलाची अशी खिडकी होती. ओके. तिकडे पण बाहुल्या होत्या. तर आम्ही म्हटलं, की असेल गाव आहे म्हणजे हां. असं थोडा प्रकार असतात. राईट. एक हं. बावली नजर न लावण्यासाठी हां. असते, पण ह्या अनेक आहेत. बरोबर. हां, हे मग थोडं त्या स्ट्रेंज थोडं झालं. स्ट्रेंज वाटलं आम्हाला त्यावेळी. पण आम्ही 10-12 जण होतो, तर आम्ही एवढं काही लक्ष दिलं नाही. आणि मग आमच्याकडे लकीली त्यांनी चावीसुद्धा दिलेली. आम्ही तो डोअर ओपन केला. विलाच्या आतमध्ये गेलो. तर आतमध्ये गेल्या-गेल्या आम्हाला असा एक कुबट असा वास आला, की ओके. आपल्याला असं काहीतरी एकदम असा वास येतो ना, की काहीतरी हं. गोष्ट एकदम खराब झालेली असते. सडलेली हां, गोष्ट सडलेली असेल गोष्ट तर. असते. राईट. तसा वास आला. तर त्याच्यात थोडंफार तेव्हा आम्हाला वियर्ड वाटलं, की म्हटलं, की हा विलामध्ये म्हटलं या ठिकाणी असं काही आणि विला आतमधून छान होता. खूप ओके. प्रशस्त असं घर क्लीन होतं. होता का? हां, ओके. एकदम आणि मोठं होतं असं. ओके. तर आम्हाला वाटलं, की कदाचित विलाच्या खिडक्या वगैरे बंद आहेत. हं. त्यामुळे सुद्धा असं झालं असेल. तर मग आम्ही म्हटलं जाऊ दे. आपण आपल्या रूममध्ये आम्ही ठरवलं, की आम्ही 12 जण होतो. तर त्या वरच्या ज्या 2 रूम्स होत्या, त्या जरा छोट्या होत्या, कॉम्पॅक्ट होत्या. तर आम्ही 4 जण वर गेलो आणि बाकीचे 8 जण जे खाली शेअर केला त्यांनी रूम. ते मोठे-मोठे होते तिकडे. आणि ॲक्चुअली काय मेन गोष्ट होती, की त्या विलामध्ये लाईट नव्हती. ओके. आम्ही ते स्विच ऑन केले, पण ते स्विच ऑन झाले नाहीत. तर आणि आता डिसेंबरचा महिना होता, मग थोडी थंडी वगैरे थंडी होती. असणार. तर ते मुलं म्हटले, की असू दे, ठीक आहे, की आपण थोडं मॅनेज करू. तर मग सगळेजण आपापल्या रूममध्ये गेले. मी आणि माझ्याबरोबर जो माझा फ्रेंड आलेला, कुणाल, आम्ही वरच्या रूममध्ये गेलो. तो असं पायऱ्या चढून वर 2 रूम होते. आम्ही आत गेलो. मी माझं सामान वगैरे ठेवलं. नंतर कुणाल खूप दमलेला. तर तो गेल्याच ज्या कपड्यावर आम्ही आलेलो हळदीतून, तशाच कपड्यावर तो तिकडेच झोपला. ओके. एक बेड होता आणि त्याच्यामागे त्याच्या खाली थोडं अंथरूण टाकलेलं होतं. तर त्याच्यावर तो झोपला आणि नंतर मग मी थोडा फ्रेश वगैरे झालो
फ्रेश होऊन, एक तर लाईट नव्हती, मग त्या मोबाईलच्याच लाईटवर आम्ही सगळं हातपाय वगैरे धुतले, तोंड वगैरे धुवून मग मी आपलं एकदा त्या बेडवर पडलो. तर पडल्यावर ना मी माझा चष्मा असा ठेवला आणि म्हटलं आता झोपूया, आता बराच टाईम झाला आहे, आम्हाला 2:45 काही वाजलेले. तर मी ते पडल्यावर सहज माझे असे आपण मागे डोकं टेकवतो ना, बरोबर. तेव्हा माझं लक्ष असं वर गेलं. तर त्या वरला ना त्याचं असं सिलिंग असं कौलारू टाईप होतं. ओके. हां. आणि असं लक्ष गेल्यावर की मी पाहिलं की तिथे ना 4 पेंटिंग्स होत्या. अच्छा. वरती सिलिंग हां. वरती. म्हणजे असं आपण समोरची वॉल होती ना, ती जरा उंच होती आणि त्याचं ओके. सिलिंग पण असं उंच होतं घराचं त्या. राईट. तर त्या 4 पेंटिंग्स एकदमच वियर्ड होत्या, की मला त्या बघून थोडंसं काहीतरी एकदम हे वाटलं, की अरे, कारण त्या पेंटिंग्स कशा होत्या, असं वाटत की एका कुटुंबातल्या 4 व्यक्तींचा फोटो आहे. ओके. एक आजोबा होते पहिल्या हं. पेंटिंगमध्ये आणि दुसऱ्या पेंटिंगमध्ये आजीबाई होत्या आणि बाकीचे 2 फोटो ते कदाचित त्यांची मुलं असावीत. एक मुलगा होता साधारण 30-32 वर्षाचा आणि त्याच वयोगटातली दुसरी एक मुलगी होती त्याच्यासोबत. पण विशिष्ट गोष्ट अशी होती, की ते 4ही फोटो हँड फोल्डेड असतात ना, असे होते ओके. आणि स्माइलिंग फेसवाले होते. ओके. असं वाटत होतं, की ते जणू आपल्याकडेच बघतायत. बघतायत. आता आपण कधी-कधी ते पोस्टरवर, बॅनरवर बाहेर फोटो बघतोच ना इमेज, की आपण असं चालताना असं वाटतं, की ते आपल्याकडेच पाहतायत. बरोबर. तसे फोटो होते ते आणि म्हटलं, की मी पण एवढं काही हे नाही केलं. म्हटलं असेल त्यांच्या घरात कोणा विलांचा ज्यांचा आहे त्याचा असेल. तर मी एकदा पाहिलं त्याच्याकडे आणि ते असे एकटक आपल्याकडे बघतात असं वाटत होतं. तरी मग मी काही जास्त लक्ष नाही दिलं. मी ते अंगावर चादर घेतली आणि झोपलो. आणि मग साधारण 15-20 मिनिटांनी मला पुन्हा जाग आली. मग मी वॉशरूमला गेलो आणि मी पुन्हा येऊन जेव्हा झोपलो ना, तेव्हा मला ते थोडं वियर्ड दिसलं. मी जे 4 फोटो वर पाहिलेले, ते ज्या सिक्वेन्समध्ये होते ना, तो सिक्वेन्स चेंज झालेला. अच्छा. म्हणजे पहिल्या आजोबांचा फोटो मी पाहिलेला, हं. नंतर आजी होत्या, मग तो त्यांचा मला वाटतं मुलगा आणि मुलगी असेल. तर आत्ता फर्स्ट फोटोमध्ये तो मुलगा होता, तो ओके. तिकडे आलेला आणि आजींचा फोटो शेवटी गेलेला. मग म्हटलं की हे काहीतरी वेड आहे. हं. मी म्हटलं हे, कारण मला चांगलं आठवत होतं की मी पाहिलेला फोटो, ते आजोबा पहिल्या फोटोत होते. तर मला या या क्षणाला मला थोडी भीती वाटली, की म्हटलं हे आपण जे बघतोय ते नक्कीच म्हणजे मला भास तर होत नाही आहे ना, म्हणून मी थोडं बसून नीट निरखून पाहिलं. पण काय होतं त्या त्या घरात लाईट एक नव्हती. एक खिडकी होती, त्याचा आम्ही पडदा थोडा बाजूला घेतलेला. तर त्या पडद्यातनं जो चंद्रप्रकाश असा मंद हं. येत होता, त्यातनं जे दिसत होतं, तरी पण मला त्यात आठवत होतं, की पहिल्या आजोबांचाच फोटो होता. तर मी इथे घाबरलो. आता मग मी म्हटलं ह्याला आता ह्या कुणालला उठवावं, तर हा मला म्हणेल एक तर रात्रीचं तू असं काय ते बोलतोयस, असं बरोबर. काय हे आहे ते. मग मी भरपूर त्यात घाबरलो आणि मग मी तसाच्या तसा झोपलो तिकडे. आणि मी आपलं आपलं हनुमान चालीसा वगैरे काय-काय म्हणत थोडंसं झोपलो त्या ठिकाणी. आणि ॲक्चुअली आमची रात्र ती कशीबशी तिकडे निघाली. आणि मी ते झोपलो ते मला डायरेक्ट सकाळी 10-10:30 वाजता जाग आली. तोपर्यंत हे बाकीचे मुलं वगैरे सगळे फ्रेश होऊन, रेडी होऊन गेलेले खाली. आणि माझ्यासोबत जो मित्र होता कुणाल, त्याने मला ॲक्चुअली उठवलं. आणि मला म्हटलं, "अरे चल, चल आपल्याला नाश्ता करायला जायचं आहे आणि आता त्याचं लग्न पण त्याचं दुपारचं होतं 2चं." तर म्हटलं, "आपण तिकडेच डायरेक्ट जाऊया." तर मी म्हटलं, "ठीक आहे." आणि मग मी उठलो तसा, मी चष्मा बाजूलाच होता. मग मी फ्रेश झालो, परत बाहेर आलो. माझ्या मनात ते सारखं ते हे होतं, की अरे, मी जे रात्री पाहिलं ते काय होतं? म्हणून मी त्याला सांगायचं हे करत होतो. तर मी म्हटलं, "जाऊ दे, त्याला आपण हे बोलूया. काय जास्तीत जास्त काय होणार आहे?" तो म्हणेल, की "तू असा-असा विचार करतोस किंवा तुला भास झाला असेल," असं काहीतरी. आणि मी बाहेर आलो आणि मग तो बाहेरच बसलेला. तो मला म्हटला, "चल रेडी हो पटकन." तो म्हणजे कुणाल, ओके, माझा जो कुणाल फ्रेंड आहे ना मित्र जो कुणाल, तो तुझ्यासोबत होता. हां, राईट. जो माझ्यासोबत माझ्या रूममध्ये होता. तर त्याला मी सांगायचा प्रयत्न केला, की "अरे, काल रात्री मी जेव्हा इकडे झोपलेलो, तेव्हा मी मागे हे असे वर आमच्या 4 फोटो मी पाहिले." हे जेव्हा मी त्याला सांगायला गेलो आणि मी वर पाहिलं ना, तेव्हा एक माझ्या पायाखालची जमीनच हादरून गेली, की मी जे तिकडे पाहिलं, ॲक्चुअली तिकडे 4 फोटो नव्हतेच. ओके. ॲक्चुअली त्या 4 खिडक्या होत्या. 4 खिडक्या होत्या. हां. आणि मग तुम्हाला हे विश्वासच बसेना, की म्हटलं 4 खिडक्या, कारण मला चांगलं आठवत होतं, की 4 माणसं, 4 फोटो मी तिकडे पाहिलेत, की कारण मे बी ते बॅकग्राऊंड ब्लॅक होता म्हणून सगळं वाटत असेल. बट हे मी बोलून मला खूप त्यावेळी मी खूप घाबरलो. म्हणजे अजून पण माझ्या अंगावर काटे आले ते बोलल्यावर, की मग आणि मग मी त्याला तो मला बोलला, की "काय झालं, काय झालं कुणाल?"
कोणाला सांगत होता. तर मी त्याला म्हटलं की काही नाही. कारण मला त्या घरात एक क्षणही थांबायचं नव्हतं परत. तर मग मी त्याला म्हटलं की "काही नाही, तू आपण पटकन बॅग काढू. मी तुला जे काय आहे ते गाडीत सांगतो. चल आधी." तो म्हटला, "अरे नाही, 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 दुपारचं 2चं लग्न आहे. आपण नाश्ता करून परत निघू वगैरे." तर म्हटलं, "नको, नको, आता नको. मी तुला गाडीत सगळं सांगेल." आणि मग मी त्या घरातनं आम्ही ज्या बॅग काढल्या आणि मी जसा निघालो, ते त्याच्या गावी डायरेक्ट आम्ही घरी जाऊन थांबलो. आणि मग मी त्याला ही गोष्ट सांगितली सगळी. आणि त्याने मग ते आमचं जे अक्षयचं लग्न होतं, त्याला असा हा प्रकार सगळा सांगितला. आणि मग अक्षयने आम्हाला सांगितलं, की तो जो विला ॲक्चुअली होता ना, तिकडे एक कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबामध्ये जे 4 लोकं होते, त्यांनी तिकडे आत्महत्या केलेली. ओके. आणि मग मी हे सगळ्या ह्यांना प्रकार हा सांगितला आणि हा सगळा प्रकार मी अनुभवल्यामुळे मग मला या गोष्टींवर थोडा विश्वास बसला. याआधीसुद्धा अशा गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत. पण त्यावेळी माझं हे असं मी अनुभवलं नव्हतं आणि ही गोष्ट खूपच मी जवळून अनुभवल्यामुळे मला असं वाटतं, की असं काहीतरी आहे, की जे आपल्याला असं वाटतं जे आपण पाहतो तेव्हाच आपल्याला त्या गोष्टींवर विश्वास बसतो. पण अशासुद्धा गोष्टी असतात, की ज्या लॉजिकली एक्सप्लेन करणं खूप अवघड होतं. बियॉन्ड सायन्स हां, असतात. पण त्या मेनली असतात. कारण खरं आता सांगायचं झालं तर माझी देवावर श्रद्धा आहे. तर मला असं वाटतं, की नाण्याची एक बाजू जर आहे, तर दुसरी बाजूसुद्धा असू शकते. की असं नाही म्हणणार, की जर चांगलं आहे, तर वाईटसुद्धा असणार. आणि त्या पॉइंटनंतर मग माझा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन टोटली बदलला. तर असा होता हा माझा पहिला अनुभव आणि या अनुभवानंतर मग मी या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवायला लागलो. तर स्वप्नील सर, मला हं. आठवतंय की तुम्ही जिथे आधी राहत होते, हां. तुमच्या त्या जागेचं पण काहीतरी एक स्टोरी होती, हॉरर स्टोरी. बरोबर, बरोबर. ॲक्चुअली आम्ही जिथे आधी राहायचो ना, अंधेरीला, तिकडे सुद्धा असा हा प्रकार एकदा घडलेला. ॲक्चुअली ती स्टोरी ही मी जी आता फर्स्ट स्टोरी तुम्हाला सांगितली, त्यापेक्षा आधीची ही घटना आहे. ओके. एक वर्ष. साधारण 2011ची आहे. ओके. त्यावेळी मी 11वीत होतो आणि ॲक्चुअली आम्ही 2004 मध्येच नवी मुंबईला राहायला आलो. आणि नंतर मग 4 नंतर आमची काही जास्त भेट झाली नाही. माझे अंधेरीचे जे फ्रेंड्स होते त्यांच्याशी. त्यावेळी मी 11वी होतो आणि मला चांगलं आठवतंय की नवरात्रीचे दिवस होते आणि माझा एक फ्रेंड होता, जो तिकडे अंधेरीमध्ये आमच्या कॉलनीजमध्ये राहायचा. विपुल नावाचा माझा मित्र होता. तर त्याच्या वडिलांचा 50वा वाढदिवस होता. मग आम्ही ॲक्चुअली एकाच बिल्डिंग विंगमध्ये होतो. आम्ही 3rd फ्लोअरला होतो, तो 2nd फ्लोअरला होता. मग त्याने आम्हाला इन्व्हाईट केलेलं, की वडिलांचा वाढदिवस आहे, मग तुम्ही सगळेजण या. आणि आम्ही म्हटलं, की या त्या निमित्ताने आम्ही सगळे भेटू तरी, सगळे बरोबर. फ्रेंड्स वगैरे. गेट टुगेदर होईल एक. गेट टुगेदरसुद्धा होईल. तर नवरात्रीचा तो 7वा दिवस होता. त्याच्या वडिलांचा जो वाढदिवस होता तो. तर आम्ही त्या बिल्डिंगच्याच टेरेसवर एक फंक्शन होतं छोटंसं. तिकडे तो वाढदिवस साजरा वगैरे केला आणि मग सगळं व्यवस्थित झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही फ्रेंड्स सगळे खाली आलो, गप्पा मारतोय वगैरे आणि त्याच्यानंतर 11-11:30 वाजलेले आणि त्यावेळी कसं होतं नवरात्रीत म्हणजे आत्तासारखं नसायचं. त्यावेळी तुला आठवत असेल, की त्यावेळी 10:00-10:30 पर्यंत गरबा, बरोबर. दांडिया वगैरे चालायचं आणि 10:30 नंतर मग तो 1 तास असायचा, की त्याच्यात ते गाणी कुठलीही बरोबर. लावायचे आणि मग त्याच्यावर तुम्ही डान्स करा. डान्स करायचा. मग ते राइट, 12 राइट, पर्यंत राइट. तो तसं चालायचं. बरोबर. मग त्यावेळी फुल धमाल होती. तर आमच्या बिल्डिंगच्या समोरच एक गार्डन होतं. म्हणजे गार्डनपेक्षा मैदान असं एक मोठं होतं. तिकडे ते गरबा वगैरे खेळायचे. मग हे जसं बर्थडेचं फंक्शन झालं, मग आम्ही सगळे फ्रेंड्स तिकडे गेलो 11:30च्या आसपास आणि साधारण अर्धा तास 12 पर्यंत ते चालू होता प्रोग्राम. मग संपला. मग आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये येऊन सगळे गप्पा गोष्टी वगैरे सगळ्यांच्या चालू होत्या. 12, 12:30 आसपास झाले असतील. तर आमच्यामध्ये एक मित्र होता आमचा मंगेश नावाचा. तर तेव्हा ना त्याचे पप्पा आले तिकडे. आम्ही अशा बिल्डिंगच्या खाली स्टेअरकेसवर बसलेलो. तर त्याचे पप्पा आले, तर ते थोडे स्ट्रिक्ट होते त्याचे पप्पा. ते असे त्यांना असं आवडायचं नाही, की जास्त वेळ बाहेर बसणं वगैरे. तर ते त्याला ओरडले, की "अरे काय झालं? किती वाजले? 12:30 वाजून गेलेत आणि तू अजून इथे बसलाय वगैरे. चल." असं त्याला घरी ओरडून नेलं. हा आपला गेला घरी आणि आम्ही गप्पा वगैरे मारत होतो आणि हा घरी वगैरे गेला आणि नंतर साधारण 15-20 मिनिटांनी आम्ही सुद्धा घरी गेलो 1च्या आसपास. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे परत भेटलो तिकडे आणि सकाळी खाली भेटून गप्पा वगैरे मारायला लागलो. तर हा मंगेश परत आला तिथे आणि मग तो आल्यावर तो आम्हाला म्हटला, "अरे, तुम्ही काल किती वाजेपर्यंत होतात?" आम्ही म्हटलं, "तू गेल्यावर 15-20 मिनिटं साधारण आम्ही होतो."
त्यानंतर आम्ही गेलो घरी. तो म्हणला, नाही नाही माझे पप्पा तुमच्यावर खूप चिडले आहेत. ओके. हां, तर आम्हाला वाटलं 12:30पर्यंत आपण जे खाली बसलो त्याच्यामुळे म्हटलं तुझे पप्पा चिडले की काय? म्हटलं अरे नाही, आता म्हटलं एवढ्या दिवसांनी मित्र भेटले आहेत, तर थोडाफार होणार म्हटलं टाईम. तो बोलतो, नाही 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 त्याच्यामुळे नाही. तुम्ही रात्री म्हणजे त्यांच्या ॲक्च्युली काय झालेलं, रात्री 1:30 वाजता त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी नॉक केलेला ओके. आणि असं बेल वगैरे नाही, म्हणजे हाताने आपण थाप मारतो ना दरवाजावर, बरोबर. तसं झालेलं. 2-3 थापा हाताने मारलेल्या. मग तो बोलत होता, म्हणजे त्यांच्या पप्पांना असं वाटलं की ही मुलं खाली बसली आहेत ना, म्हणजे ह्यांच्यापैकीच कोणीतरी केलं असेल. मस्करी केली हां. कोणीतरी, मस्ती केली. तर राईट. तो आम्हाला बोलत होता की अरे तुम्ही असं केलं का? असं मग आमचे पप्पा चिडले वगैरे. तर आम्हाला ते थोडं हास्यासारखं वाटलं, म्हटलं आम्ही कशाला करू वगैरे आणि आम्ही हसत होतो. तर आपलं आता मित्रांचं असतं ना, की आपण असं काही सीरियस असलं की 4 जण अजून हसतात. मग तो टॉपिक तसा हसण्यावर गेला आणि आम्ही हसतोय म्हणून त्याला वाटलं की ह्यानीच केलं असेल. तो म्हणत होता, "अरे तुम्हीच केलंय, आम्हाला माहिती आहे." अरे आम्ही म्हटलं, "आम्ही नाही अरे असं केलं." तर त्याला वाटलं की नाही ह्याच्याचपैकी कोणीतरी असेल. आम्ही पण त्या गोष्टीकडे तेवढंसं लक्ष दिलं नाही. आणि मग तो दिवस पण सुद्धा तसं झालं. संध्याकाळी आम्ही पुन्हा गरबा खेळायला गेलो. सेम सगळा दिनक्रम झाला. गरबा खेळून रात्री आलो. मग त्या दिवशीसुद्धा मला 12पर्यंत टाईम झाला. 12पर्यंत आम्ही गप्पा मारत होतो आणि ह्याचे पप्पा सेकंड शिफ्टला जायचे. मग ते रात्री असेच 12:30-12च्या आसपास यायचे. त्या दिवशी ह्याचे पप्पा आम्हाला गेटमधनंच दिसले. गेटमधनं येताना. मग ह्याला म्हटलं, "आम्ही बाबा तू आताच जा, आम्ही पण जातो." बोललो, "तुझे पप्पा परत आम्हाला 4 शब्द सुनावतील." बरोबर. तर म्हटलं, "आपण निघूया इकडून." तर आम्ही तिकडून गेलो वगैरे आणि हा घरी वगैरे गेला आणि नंतर हा झोपला आणि हा तिसऱ्या दिवशी जेव्हा मला सकाळी भेटला ना, तेव्हा ॲक्च्युली काय झालं, की बिल्डिंगमध्ये थोडा गोंधळ झाला तिसऱ्या दिवशी, की ह्याचे पप्पा बाहेर आले आणि ह्याचे पप्पा ना आम्हाला जे आम्ही सगळी मुलं होतो, की मी होतो, विपुल होता, एक राजेश म्हणून होता. ते बोलत होते, "अरे विपुल खाली ये, राजेश ये इकडे." ते असे ओरडत होते सगळ्यांच्या नावाने. तर आम्ही बाहेर आलो सगळे. तर ते बोलले, "मी तुम्हा सगळ्यांना एकेकाला बघेन. तुम्हाला कळत नाही का? रात्रीची माणसं झोपतात आणि तुम्ही असं दारं दारं वगैरे वाजवतात लोकांची." तर आम्ही म्हटलं, "अहो आम्ही काका काहीच नाही केलं आणि काल तर आम्ही लगेच गेलो." ह्याला म्हटलं, "तुमच्या त्या मुलाला सुद्धा माहिती आहे. आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही. मंगेश पण गेला त्याच वेळी आम्ही गेलो." ते बोलले, "नाही, नाही, नाही. त्या रात्रीसुद्धा 1:30 वाजता कोणीतरी त्यांचा दरवाजा ठोकावलेला थाप मारून." ओके. मग आणि बरेच भांडणं झाली बिल्डिंगमध्ये त्या दिवशी. सगळेजण आले आणि मग त्यांना वाटत होतं आम्ही मुलांनीच हे केलेलं आहे आणि ते बोलले, की "तुम्ही आता मला ह्यातलं जर कोण दिसलं तर मी त्याला एकेकाला बघेन" असं. आणि ते गेले. त्यावेळी तो विषय हे झाला व्यवस्थित. आणि मग काय झालं, त्या दिवशी त्याच्या नेक्स्ट डेला रविवार होता. त्यांना सुट्टी होती. मग त्यांनी काय ठरवलं, की म्हणजे या मुलांना ना, त्यांना असं वाटत होतं, की आम्हीच सगळं करतो. मग त्यांच्या अशा 3rd फ्लोअरला ना, अशा समोरासमोर रूम आहेत आणि असं वर स्टेअरकेसनी टेरेस आहे. टेरेस ॲक्च्युअली लॉक असतं ओके. आमचं. तर मग त्यावेळी त्यांच्यासमोर माझा दुसरा एक आमचा मित्र आहे अनिकेत नावाचा. त्याचे वडील आणि हे मंगेशचे वडील ते चांगले मित्र आहेत. ते दोघं ड्रिंक पण करायचे एकत्र. मग त्यांनी काय ठरवलं, की आज आपण बाहेर बसून बघूया, की नक्की कोण येतं. ओके. या मुलांना आपण कोणालाच सांगायचं नाही. त्यांनी मंगेशला सुद्धा ते म्हटले, "तू कोणाला सांगू नकोस तुझ्या मित्रांना." आणि त्या दिवशी आम्ही काही गरबा वगैरे खेळायला गेलो नाही. आम्ही आपल्या घरीच होतो सगळेजण. आणि ते त्याचे अनिकेतचे वडील आणि मंगेशचे वडील त्या स्टेअरकेसच्या वरच्या बाजूला ड्रिंक करायला बसले. साधारण 11:30ला काहीतरी ते बसलेत आणि ते बसले, की ते म्हणाले, की "आपण बघूया कोण येतंय." कारण वरून तर कोण येणार नाही, कारण वरची गच्ची लॉक होती. ते म्हटले, "आलं तर कोणतरी खालच्या स्टेअरकेसनी येईल, तर आपल्याला दिसेल." त्या मंगेशच्या आईला आणि मंगेशला त्यांनी सांगितलं, "तुम्ही दार आतून लावून घ्या. तुम्ही निवांत झोपा. आता आम्ही बाहेर बसलोय. बरोबर. तुम्ही आता काही काळजी करू नका ते घेऊ." बघतील कोण आणि वाजवतंय. कोणी वाजवलं-बिजवलं तर काही टेन्शन नका घेऊ. आम्ही आहोत बाहेर हं. आणि तुम्ही झोपा. तर हे दोघं आपले बसले. गप्पा मारत होते. 12:30 वाजले, 1:15 झाला. तरी अजून कोण आलं नाही. ह्यांनी पाहिलं. मग ती 1:30 त्यांची जी वेळ होती, ज्यावेळी त्यांचा दरवाजा नॉक व्हायचा. 1:30 वाजला, 2 वाजला, कोणच नव्हतं आलं. मग जवळ-जवळ 3:30 3-3:30 पर्यंत ते बसले ड्रिंक करत. मग शेवटी ते कंटाळले. ते म्हटले 3-3:30 वाजलेत, अजून पण कोण आलं नाहीये. मग त्यांना वाटलं, की त्यांना खात्री पडली, की हे मुलांपैकीच कोणतरी आहे. बरोबर. कारण ह्यांना कळलं असावं कसं तरी, की आम्ही आज बाहेर बसलोय म्हणून हे कोण आलं आले नाही. नाहीत. मग ते अनिकेतच्या पप्पांना म्हटले, "चल आपण जाऊया घरी. आज काही मला वाटतं ही मुलं येणार नाहीत. आपण जाऊया घरी." तर ते म्हटले, "ठीक आहे." ते दोघं निघाले आणि खाली आल्यावर मंगेशच्या पप्पांनी त्यांच्या घराची बेल वाजवली
आणि जशी बेल वाजवली तशी त्याची आई पटकन धावत आली आणि तिने ते दार उघडलं आणि ते एकदम घाबरलेल्या. आणि तो मंगेशसुद्धा आत होता. तेही घाबरले. हे म्हणाले, हे घाबरले बघून हे थोडं त्यांना हे वाटलं, की म्हटलं काय झालं, तुम्ही का घाबरलात आता? तर ते मंगेशच्या आई म्हणाल्या, की आज रात्रीसुद्धा 1:30 वाजता कोणीतरी दरवाजा नॉक केलेला. कसं काय हे म्हणजे? म्हणले, हे कसं शक्य आहे? आम्ही बरोबर. तर वर बसलोय, आम्ही तर पाहिलंच नाही, कोणच नाही आलं. ते म्हणाले, नाही, आज सुद्धा 2 वेळा थाप मारली कोणीतरी हाताने आणि तुम्ही बाहेर बसलेत आणि तुम्ही म्हणालात दार उघडू नका म्हणून आम्ही उघडलं नाही. मग तो किस्सा जेव्हा आम्ही ऐकला, तेव्हा त्यांच्या पप्पांनाही थोडं हे वाटलं, की काहीतरी आहे. कारण ते दोघं जण तिकडे बसलेले आणि त्या दोघांनी कोणाला पाहिलं नाही. बरोबर. तरी आणि पण दरवाजा वाजलाय. मग ती गोष्ट थोडी हॉरिफाईंग Strange. होती. आणि त्यावेळी कसं आम्ही लहान होतो आणि त्या गोष्टीवर आम्ही म्हटलं, की काही असेल, भास-आभास असतील. पण जसं असं पुढे जे माझ्यासोबत घडत गेलं त्यावरनं माझा विश्वास या गोष्टींकडे थोडा अजून वाढत गेला. पण मग ती गोष्ट थांबली की नाही, म्हणजे त्यानंतर काय झालं त्या गोष्टीचं? त्यानंतर ॲक्चुअली काय झालं, की त्या बिल्डिंगमध्ये असे प्रकार झालेले, ओके. की आमचे जे मित्र होते ते लहानपणी, आम्ही लहान होतो 3रीला तेव्हा, की तेव्हा लपाछुपी खेळायचेत वगैरे. तर त्याच बिल्डिंगमध्ये एक किस्सा काय झालेला, की त्यावेळी टेरेस ओपन होतं. मग त्यावेळी एक मुलगा होता आमच्यातला, तर तो फोनवर बोलायचा टेरेसवर. तो आमच्यापेक्षा जरा मोठा होता, कॉलेजला होता. तर तो फोनवर बोलत वगैरे, त्याला अशी सवय होती रात्री जेवल्यावर 10:30-11 वाजताच्या दरम्यान फोनवर आपलं बोलायचं 12पर्यंत आणि मग घरी जायचं. तर एकदा त्यांनी काय सांगितलेलं आम्हाला अनुभव, की तो फोनवर बोलताना ना, एक लहान मुलगी टेरेसवर आली. ती त्याच्याकडे, तो असं पळत होता, म्हणजे तो असं चालत होता, त्याच्या मागून ती फिरत होती आणि ती त्याच्याकडे बघायची, हसायची आणि पुन्हा खाली जायची. ओके. जवळपास 4थीतली मुलगी असेल, 3री-4थीच्या आसपास. तर हे एकदा, दोनदा, तीनदा असं त्यांनी बऱ्याच वेळा अनुभवलं. तर त्याला वाटलं, की त्यांच्या फ्लोअरवर जे नवीन राहायला आलेली ना, त्यांच्यातली कोणतरी मुलगी आहे की काय? कारण त्यांना एक मुलगी होती. तो म्हटला, की त्यांच्यातलं कोणतरी मुलगी असेल. पण ह्यांनी कधी विचारलंच नव्हतं आणि जेव्हा त्यांना विचारलं ना, तेव्हा ते म्हणाले, की नाही, आमची मुलगी तर इकडे नाही आहे आता. अच्छा. आमची मुलगी तर त्यांचे मामा आहेत त्यांच्याकडे राहते. ती नाही आहे इकडे. पण मग म्हटलं, की त्या बिल्डिंगमध्ये असं काहीतरी होतं, हम्म. की बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी तिथे अनुभवलेल्या ओके. होत्या. मग ती मुलगी कोण? ती मुलगी कोण हे कधीच कोणाला रहस्य कळलं नाही. अजूनपर्यंत आणि उघडलं. ह्या दरवाजासुद्धा ज्यांनी ठोकवला त्याच्याबद्दलही अजून कोणाला कळलं नाही. बापरे. की म्हणजे अशा गोष्टी बऱ्याचशा असतात, की आपल्याला त्या आपल्या समजण्या पलीकडच्या असतात. तू तिथे राहत नाही आता, राईट? हां, ह्या नाही, आधीच आता आहे. तिकडे मी तेथे 4थीपर्यंत होतो आणि त्यानंतर ज्या दिवशी हा प्रकार घडला, त्याच दिवशी नंतर मी इथे पुन्हा नवी मुंबईत आलेलो. ओके. 3 दिवस आम्ही तिकडे होतो. बट म्हटलं, की हे म्हटलं काहीतरी वेगळं आहे. समजण्या पलीकडच्या हां. आहेत गोष्टी या. तर स्वप्नील सर, ही स्टोरी तर अशी हॉरिफाईंग होतीच बरीच. पण ह्या व्यतिरिक्त पण तुमच्या आयुष्यात अजून काही घडलंय का? हो, अजून पण गोष्टी आहेत, की अजून एक इन्सिडेंट मला आठवतो, की तो ॲक्चुअली माझा एक कझन आहे. प्रवीण नाव आहे त्याचं. माझ्या वडिलांची चुलत बहीण आहे, त्यांचा मुलगा आहे तो. आणि ही गोष्ट आहे त्यांच्या गावी घडलेली. त्यांचं गाव ॲक्चुअली महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरला आहे, एंडला. तर कसं होतं, की त्यांची घरची परिस्थिती थोडी बिकट होती. म्हणजे प्रवीणचे जे वडील होते, ते खूप ड्रिंक वगैरे करायचे वगैरे. ते जॉबला नव्हते त्यावेळी. आणि मग त्यांच्या आईच फक्त घरकाम वगैरे करायची. आणि त्यामुळे प्रवीणचं शिक्षणही फारसं झालं नव्हतं. मग तो असं पार्ट टाईम जॉब्स वगैरे करायचा. सकाळी कधी पेपरला वगैरे टाकायचा. मग रात्री असं रिक्षा चालव किंवा अशी काही ओके. कामं करायचा. तर त्याचं संध्याकाळचं काम होतं, की आमच्या गावी टमटम, त्यावेळी तिथे टमटम खूप चालायचं. म्हणजे तू ऐकलं असशील, की कुठून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल. बरोबर. आता आपण शेअर रिक्षा जे बोलतो, शेअर ऑटोज, तसं तिकडे एक कन्सेप्ट होतं, की एक टमटम रिक्षासारखी मोठी गाडी असायची. त्याच्यामध्ये 15 ते 20 जण बसून आपला प्रवासही करायचे. ओके. आता पण गाव खेड्याच्या ठिकाणी हां, असतात टमटम. बरोबर. मुंबईमध्ये तर आपल्याला बघायला नाही भेटत, पण राईट. गावच्या ठिकाणी असतात. बरोबर. राईट. तर मग ही गोष्ट आहे, तो जेव्हा हे रिक्षा चालवतात ना, त्यावेळची आहे. त्याचं कसं होतं दिनक्रम, की तो दिवसभर तिकडे त्याचं एक सुतारकामाचं दुकान होतं. त्यांच्याकडे तो काम करायचा आणि 6-7 नंतर हे रिक्षा वगैरे चालवायचा. रात्री 10-10:30 पर्यंत आणि नंतर मग घरी असायचा.
पण नंतर नंतर त्याच्या वडिलांची तब्येत थोडी जास्त खालवत गेली. मग तो अजून लेट नाईट ते रिक्षा ड्रायव्हिंग वगैरे करायला लागला. तर त्याचा एक रूट होता डेलीचा, की त्यांच्या जवळ एक स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन एक आहे. तर तो काय करायचा, रात्री त्या रेल्वे स्टेशनचे जे काही रेल्वेमधनं जे प्रवासी येतील त्यांना घेऊन आपल्या गावापर्यंत किंवा त्याच्या गावाला जाताना जी गावं लागतील तिथपर्यंत ड्रॉप करायचा आणि मग तो त्याचा दिवस तिकडे एंड करायचा. तर एकदा काय झालं, की असंच तो तिकडे त्या स्टेशनजवळ होता आणि ती ट्रेन ॲक्च्युली 11:30 11:15ला एक लास्ट ट्रेन तिकडे यायची त्या स्टेशनला. मग त्यातनं जे प्रवासी असायचे तो घेऊन जायचा. त्या दिवशी ट्रेन ती डिले झाली थोडी. ते 11:30च्या ऐवजी ते 12:15 12:30 झाले आणि मग काय बाकीचे रिक्षावाले थांबले नाहीत. ते म्हटले की अरे बराच वेळ झाला आहे. मग सगळे निघालेत. एक दोघं जणं होते आणि हा आपला म्हटला की रिकामं परत जाण्यापेक्षा काहीतरी भाडं वगैरे घेऊन जाऊ. म्हणून हा तिकडे होता वेट करत. आणि मग ती 12:15 12:30ला जी लास्ट ट्रेन होती ती आली आणि त्यातनं मोजकेच प्रवासी बाहेर आलेत. ह्याचं एक्सपेक्टेशन होतं की मे बी जास्त येतील, कारण तो त्यांचा एक पीक सीझन होता त्यावेळी. मग त्याला वाटलं की जास्त लोक वगैरे असतील. तर त्यातलं साधारण 10 ते 12च लोक आले. त्यातले पण 4-5 जणांना, काही जण पिकअप करायला आलेले, मग ते तिकडे गेलेत. मग ते उरलेले दोघं तिघं आदल्या ऑटोमध्ये गेलेत आणि 2 प्रवासी होते. एक आजोबा होते वयस्कर आणि त्यांच्यासोबत एक त्यांचा मुलगा होता. ते ह्याच्या रिक्षात आले, रिक्षाजवळ आले आणि ह्याला सांगितलं की अमुक अमुक गावाचं नाव घेतलं की मला इकडे तुम्ही ड्रॉप कराल का? तर हा म्हणाला की तेवढं तर मी नाही करणार, कारण ते ॲक्च्युली जे गाव त्यांनी सांगितलं ते ह्याच्या गावाच्या पुढे होतं. ओके. हा म्हटला ही माझी लास्ट राईड आहे, मी तुम्हाला माझ्या गावापर्यंत ड्रॉप करेल. तिकडून ते त्याच्या इथे पाण्याचे टँकर्स वगैरे वर जायचे, दुधाचे गाड्या वगैरे होत्या. ते म्हणाले की तुम्ही ते पकडून वर जाऊ शकता, ते कंटिन्यू चालू असतात आमच्या गावाच्या इथून. तिथे असा एक 3 हाताचा रस्ता होता, 3 नाक्याचा. ते म्हणले की ते तुम्हाला भेटेल. तर हे म्हणाले ठीक आहे, तसंही काही रिक्षा पण नाही आहेत. तर ते आजी-आजोबांनी पण विचार केला असेल, त्या आजोबांनी आणि त्यांच्या मुलांनी, की ठीक आहे आपण कोण येत नाही त्यापेक्षा तिथपर्यंत तरी जाऊ. मग ते त्याच्या रिक्षात बसले. ही रिक्षा याने चालवत चालवत नेली आणि मग जसं पुढे गेल्यावर त्यांच्या गावाला पोहोचण्याआधी एक असं घाट होता. ओके. त्या घाटातनं ते रिक्षा वगैरे नेताना ना, अचानक तिकडे मध्ये एक बाई होती, वयस्कर बाई होती आणि तिने त्या रिक्षाला हात दाखवला थांबवण्यासाठी. तर हा म्हटला की हा एवढे वर्ष रिक्षा चालवत होता आणि असं कधीच पाहिलं नव्हतं. म्हटलं की हा प्रसंग थोडा वेगळा आहे, कारण या रस्त्यात आजूबाजूला काही घरदार नाही, रहदारी नाही आणि मग इथे ही बाई कशी? मग ह्यानी थांबवली. ते दोघं जण म्हणाले जाऊ दे आता त्या बाईला कुठे हे करणार, तुम्ही थांबवा थांबवा. मग ह्यानी त्या रिक्षा तिकडे थांबवली. त्या बाईंना विचारलं की तुम्हाला कुठे वगैरे जायचं आहे? त्या बाईंनी पण हे हे दोघं ज्या गावाला जात आहेत ना तिकडचंच नाव घेतलं. ओके. हा म्हणाला ठीक आहे, तसंही हे दोघं पण तिकडेच चाललेत, तर तुम्ही बसा. पण ॲक्च्युली मी माझ्या गावापर्यंत इकडे इकडे माझं गाव आहे, इथपर्यंत मी सोडेल. तिथून पुढे हे दोघं आहेत तुमच्यासोबत, तिकडून तुम्ही जाऊ शकता. ओके. त्या बाई म्हणल्या ठीक आहे, काही हरकत नाही. त्या बसल्या. मग हे तिघं आपले पुन्हा रिक्षा चालू झाली, पुन्हा प्रवासात पुढे गेले आणि मग तो घाट संपला. ते घाट उतरून जसं पुढे गेलेत ना, तसं ती बाई म्हणाली की अरे थांबा थांबा, इकडेच गाडी थांबवा. हा म्हणाला इकडे तर काही वस्ती नाही, इकडे म्हणजे तुम्हाला जिथे जायचं आहे ते तर अजून इथून बरेच किलोमीटर आहे आणि तुम्ही इथून कसं जाल? त्या म्हणाल्या नको नको, मला इथेच थांबवा तुम्ही, मी इकडून जाईल बरोबर. हा मला ठीक आहे. त्या बाई उतरल्या. त्यांनी विचारलं किती पैसे वगैरे झाले. त्यांनी सांगितलं की तुमचे ₹150 काय झालेत आणि त्यांनी पैसे पर्समधून काढून त्यांना देताना, ह्यांनी पैसे देताना थोडं खाली पाहिलं ना, त्याची खाली नजर गेल्यावर त्यांनी पाहिलं की त्यांचे पाय सरळ नव्हते. ओके. तर हा थोडा घाबरला ते बघून आणि त्यांनी वर पाहिलं, तर त्या बाईंनी त्याच्याकडे पाहिलं हे बघताना आणि त्या त्याच्याकडे बघून हसल्या. तर हा अजून घाबरला. तर त्यांनी आपले पैसे दिले पटापट आणि ती रिक्षा पटकन चालू करून निघाला. आणि तो खूपच घाबरला. हे मागचे जण म्हणतात, "अरे काय झालं? तू काय जास्त बोलत नाही." म्हणजे तो शांत शांत झाला. हे दोघं गप्पा मारत होते. हा काहीच बोलत नव्हता. आणि रिक्षा खूप फास्ट पळवली. ते म्हणले, "अरे एवढं काय झालं? तू हळू चालव, आरामात ने." तर त्यांना कळलं की हा काहीतरी घाबरलाय वगैरे.
ह्याने रिक्षा काही त्यांचं ऐकलं नाही आणि तिथून पुढे डायरेक्ट त्याच्या गावाजवळ नेऊन थांबवली. आणि मग त्यांनी विचारलं, अरे आत्ता तरी सांग काय झालं, तू एवढा का घाबरलेला? हा म्हणाला की मग ह्यांनी थोडं हे केलं आणि मग म्हटलं की अहो त्या ज्या बाई बसलेल्या ना आपल्या रिक्षामध्ये, तर मी पैसे देताना त्यांच्या पायाकडे पाहिलं, तर ते पाय सरळ नव्हते. तर ते दोघं म्हणले, हे हे कसं शक्य आहे? म्हणजे म्हणजे त्यांचं तर लक्ष नाही गेलं. बरोबर. तो बोलतो, नाही नाही, मी मी नीट पाहिलं, त्यांचे पाय उलटे होते. आणि मग ते दोघं त्याला म्हणाले, आमच्यासारखे. अरे बापरे. आणि मग हा मुलगा आणि हा सगळा प्रसंग, हा मुलगा तिकडेच जागी बेशुद्ध पडला. ओके. सकाळी गावकरी लोक जे फेरफटका मारायला बाहेर निघतात, त्यांना हा त्या रिक्षामध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला. आणि मग त्याला सकाळी उठून जेव्हा आतमध्ये गावात आणलं, त्याला अंग त्याचं तापाने फणफणलेलं. आणि मग त्याला बोलले की काय झालं, तेव्हा त्याने हा प्रसंग सांगितला. आणि मग आम्ही तिकडे गावी त्याला भेटायला गेलेलो. अजून पण तो मुलगा पहिला खूप हसत खेळत असणारा मुलगा होता, खूप जॉली होता. आता तो मुलगा कदाचित त्या प्रसंगामुळे असेल पण भरपूर शांत झालाय. ओके. आणि त्या मुलाकडे बघून तुला कळेल की काहीतरी ट्रॉमा किंवा काहीतरी त्याच्या आयुष्यात घडलंय बरोबर. आणि त्यामुळे तो खूप अपसेट किंवा Upset असा आहे. एकदम हे आहे. आणि त्यांनी ही गोष्ट सगळ्यांना सांगितली. पण आता बरेच जण आहेत की जे हे लोक ही गोष्ट बिलीव्ह करतात. काही जण त्याची थट्टा-मस्करी करतात. काही म्हणतात की तूच काही वेगळं केलं असशील किंवा तूच काही वेगळ्या ह्याच्यात असशील. आता त्याला बेशुद्ध अवस्थेत त्याला पकडलं म्हणजे सापडला तो. हम्म. म्हणून लोक काही आपल्या थिअरीज हे करतात. पण मला असं वाटतं की हे अशा काही गोष्टी असतात की आता एकाला अनुभव आला की आपण समजू शकतो, दोघांना समजू शकू. पण बरेचसे लोक आहेत असे आपल्या जगाच्या ओके. पाठीवर, बरेचसे लोक आहेत. तुम्ही यूट्यूबवर पण बऱ्याच लोकांचे पॉडकास्ट पाहाल, स्टोरीज पाहाल. तर मग ते बघून मला वाटतं की कुठेतरी काहीतरी नक्की आहे. आहे या बाबतीत. बरोबर. तर ही माझी थर्ड स्टोरी होती. मग अजून ही पण तुम्ही त्या कझिनला भेटता? हो, कधी अजून भेटलात? पण आम्ही त्याला भेटतो. बापरे. अजून पण आता म्हणजे त्यांनी ते रिक्षा चालवणं सोडून दिलंय. आता ॲक्चुअली तो मॅरिड पण आहे, त्यांना एक मुलगी आहे. बट तो पण शांत खूप शांतच. शांत आहे. आता त्याचा स्वभाव म्हणजे खूप वेगळा आहे. म्हणजे त्या इन्सिडेंटच्या आधीचा तुमचा तो कझिन आणि आत्ता त्याच्यानंतरचा खूप आहे. जे त्याला अंतर आहे आधी खूप. त्याला जे ओळखतात ना, त्यांनी जर त्याला आत्ता पाहिलं ना, त्यांना भरपूर चेंज दिसेल. की तो आपण म्हणतो ना शाळेत जी मस्तीखोर मुलं असतात, तसा हां. होता तो. ओके. तो कधी असं तुला शांत असं दिसणार नाही. कधी मस्करी, थट्टा-मस्करी, ह्याला चिडव, त्याला हां. चिडव. पण आता तो एकदमच एक वेगळा झालाय. बापरे. इंट्रोव्हर्ट मुलं असतात ना, ते शांतच बसलेली हां. असतात. त्यांच्याकडे बघून आपल्या कधीतरी आपल्यात घाबरायला असतात. होतं. हां, राइट. तसा तो हे एक आहे. त्याच्यानंतर पण कधी त्याला परत ती बाई किंवा माणसं दिसली असं काय? नाही, असं त्याच्यानंतर तर काही ऐकण्यात नाही आलं. बट त्याच्या स्वभावात थोडा वागण्यात बदल झाला. सो खरंच तुम्ही तुमच्या आयुष्यात बऱ्याचशा हो. हॉरर गोष्टी अनुभवल्यात आणि स्पेशल थँक्स तुम्हाला आमच्यासोबत या गोष्टी आणि माझ्या प्रेक्षकांसोबत या गोष्टी शेअर केल्याबद्दल. आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांना पण ह्या स्टोरीज आवडल्या असतील. हे एक्सपिरियन्सेस तुमचे ऐकून त्यांनाही थरारक एक अनुभव भेटला असेल घरबसल्या. सो प्रेक्षक, तुम्हाला ह्या स्टोरीज आजच्या आपल्या स्वप्नील सरांचे एक्सपिरियन्सेस कसे वाटले आणि आपली ही व्हिडिओ कशी वाटली हे पण कमेंट करून सांगा मला. आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सो आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन पॉडकास्टमध्ये, एका नवीन पर्सनॅलिटीसोबत त्यांचे एक्सपिरियन्सेस घेऊन. सो आत्तासाठी सायनिंग ऑफ फॉर द डे. बाय.